पाहिलं तर एक मोठा विजय प्राप्त करून दिलाय आपल्या संघाला. त्यानंतर मायक्रोफोन तर जोडले जातील आमचे सहकारी साथी समालोचक मित्र मिस्टर अमितजी मिश्रा. धन्यवाद विजयजी भोई. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू होणारा मॅच गावदेवी स्पोर्ट्स कामन वर्सेस पंचांचा इशारा. पहिल्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल युचंद्र संघाच्या माध्यमातून सत्यवान भुरकुंड. स्ट्राइक एंडला असेल राकेश गोवारी. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने. चेंडू बॉडीवरती आदळला होता. चेंडू जाईल डॉटने केलेले आहे. या षटकाची सुरुवात बॉलर राकेश गोवारी याने. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचा विचार केला तर नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळायचा मिस्टर चेतन बरं, परंतु थोडंसं इंजर्ड झालेला आहे, त्यामुळेच तो आपण जर पाहिलं तर नक्कीच या सामन्यामध्ये खेळताना मात्र दिसत नाहीये. आता मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीनं संघाचा अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. ठाकूरपाडा स्टार जिचंद्र संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. बॅकअप होईल आतिश मार्फत. तत्पूर्वी मिळेल एक सिंगल धाव, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली गेलेली आहे. राकेश गोवारी हा बॉलर नक्कीच चांगली सुरुवात करताना दिसतोय. संघाचा कर्णधार देखील आहे. कॅप्टन इज लीडिंग फ्रंट असं म्हटलं जाते क्रिकेटच्या पटलावरती आणि त्याला साजेशी खेळी करताना दिसतोय. आता मात्र सुरेख फटका. चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे सचिन मार्फत. आता मात्र काय घडलेल्या मॅचच्या आतमध्ये रिव्ह्यूची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड अंपायरने. आता आपण पाहणार आहोत बॅटर सेफ आहे किंवा बॅटर रनआउट आहे. फलंदाज बाद असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालेला बाद मिस्टर सत्यवान भुरकुंड. चांगला बॅकअप झालं होतं. गुरुनाथ याच्या माध्यमातून आणि विकेट प्राप्त झालेले आहे गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज झालेला बाद सत्यवान भुरकुंड. 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता आणि त्याच्या जाग्यावरती कीर्तिकुमार वणगा आलेला आहे. कीर्तिकुमार नव्यानेच इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स कामन वर्सेस ठाकूरपाडा स्टार जिचंद्र असा मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये आलेल्या सर्व मान्यवर, सर्व खेळाडू तसेच
सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राकेश षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर अरविंद बरफ यांच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलेला आहे. राकेश गोवारी सुरेख चेंडूची हाताळणी. वेगवान पद्धतीचा बॉलर आहे. चांगली कामगिरी करता आपल्या संघाकरिता. आता मात्र काय घडलेलं आहे पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ठाकूरपडा स्टार जुचंद्र या संघाची 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 3. खूपच खराब सुरुवात झालेली आहे जुचंद्र संघाच्या माध्यमातून. परंतु आपण पाहणार आहोत या उर्वरित 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. जुचंद्र संघाच्या माध्यमातून हर्षद अँड कीर्तिकुमार हे 2 बॅटर आहेत. हर्षद वणगा त्यानंतर कीर्तिकुमार वणगा हे 2 बॅटर आहेत. या 2 बॅटरना आता मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूपच कमी धावा या आलेल्या आहेत. उर्वरित 3 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज आदित्य बरफ आलेला आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य बरफ राईट आर्म ओव्हर द विकेटने करेल या षटकाची सुरुवात. आदित्य बरफ हा गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे कारण भरपूर वेळ वाया जातोय. याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. स्पीड अप करा आणि आम्हाला सहकार्य करा. हर्षद स्टॅकिंग एंडला असेल बॅटर. आदित्य षटकातील पहिला बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू जाईल डीप गली क्षेत्रामध्ये. विलास आहे त्या ठिकाणी परंतु चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. देऊल चमचमतय ग आई तुझा देऊल चमचमतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. धन्यवाद डीजे. लोअर फुल टॉस चेंडूची हाताळणी केली होती. त्या बॉलला स्लाइस केलेला आहे बॅटर हर्षद याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप गली बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार आलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतो आणि सरळ विकेट किपर अरविंद यांच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलेला आहे. चांगला कमबॅक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आदित्य मार्फत होताना दिसत आहे. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र सुरेख कमबॅक केलेला आहे. आता मात्र चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केलेला. चेंडू जाईल लॉंग बॉलच्या दिशेने. राकेश आहे त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. फक्त मिळेल 1 सिंगल धाव. जास्त काही यावेळेला मिळणार नाहीये. फटका मात्र चांगला होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे राकेश मार्फत. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेला आहे. चेंडू टाकून झाले 3 चेंडूमध्ये एकंदरीत 5 धावा खर्च करतोय गोलंदाज आदित्य बरफ. आता मात्र चेंडूला डिग आउट केलेला आहे. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. महेंद्र टबाले आहे त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे महेंद्र मार्फत. एक नवीन उभरता सितारा महेंद्र याला आपण पाहणार आहोत. नुकताच त्याची वर्णी लागलेली आहे या संघामध्ये. भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्याच्या बाबतीत परंतु आज आपण इन ऍक्शन त्याला पाहणार आहोत. यावेळेस काय करतोय मैदानाच्या शॉटमध्ये फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे प्रवीण जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तर या वेळेला न्यू बॅटर एंटर होईल विनीत भुरकोण. आदित्य बरफ याला विकेट प्राप्त झालेली आहे. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला चेंडू पायांवरती आदळतो. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. लेग बाईटचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 वर पोहोचले गेलेले आहे. षटक संपलेलं आहे. दुसरं संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 षटकाचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय ठाकूरपडा स्टार जुचंद्र हा संघ, परंतु इथून नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल ठाकूरपडा स्टार जुचंद्र या संघाला. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विनीत भुरकुण त्यानंतर कीर्तिकुमार वणगा हे 2 बॅटर आहेत. त्यांना आता मात्र चांगला खेळ करावे लागेल. जास्तीत जास्त फटके षटकार चौकार मारावे लागतील. सचिन कवळे पहिला बॉल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली. विकेट किपर अरविंद करणार नाही कोणती चुकी. फलंदाज होईल बाद. तो म्हणजे विनीत भुरकुण. बॅक टू द पवेलियन. गॉन. आईला भेट जाना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. काट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. धन्यवाद डीजे. तर पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन करतोय मिस्टर सचिन कवळे. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा, कारण पहिल्याच बॉल वरती त्याला विकेट प्राप्त झालेले आहे. सचिन कवळे चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात त्याने केलेली आहे या 3ऱ्या ओव्हर मध्ये. आता मात्र न्यू बॅटर एंटर झालेला आहे अमोल भुरकुण. हा बॅटर नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अमोल भुरकुण स्ट्रायक एंडला असेल. सचिन आता मात्र सुरेख डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी सचिन मार्फत होताना पाहत आहोत. चांगला बॉलर आहे या गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचा. परफेक्ट ऑलराऊंडर आहे. मागील 2 ते 3 स्पर्धामध्ये चांगली बॅटिंग देखील त्याने केलेली आहे. आता मात्र चेंडूला खोदून काढलेला चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या सुरेख पद्धतीने 2 धावा मात्र कंप्लीट केलेले आहेत. ही एकच धाव कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. चांगलं क्षेत्ररक्षण राकेश मार्फत झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडासा क्रॅम्प आलेला त्याच्या पायांवरती. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्नामध्ये थोडीशी दुखापत झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये यस रेली स्प्रे असेल तर घेऊन जा. क्रॅम्प आलेला आहे, दुखापत झालेली आहे राकेश गोवारी याला. चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लावतोय, परंतु पायांवरती क्रॅम्प आलेला आहे. सामना मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये.
एका बाजूला आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र, तर त्याच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स कामन याला आपण पाहत आहोत. चांगली मॅच पाहायला मिळेल या दोन संघाच्या दरम्यान. सचिन कवळे हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. तिसरं षटक तो हाताळतोय आपल्या संघाकरिता आणि चांगली कामगिरी त्याची देखील पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षक जर फिट झाला असेल तर नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील चौथा बॉल असेल सचिन कवळे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील चौथा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आदित्य मार्फत. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही यावेळेला मिळणार नाहीये दोन्ही बॅटरला. धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. सचिन तयार. या वेळेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय. पंचांचा इशारा आलेला आहे वाईट. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 13 या आकड्यावरती. आता मात्र स्वैर मारा करतोय बॉलर सचिन कवळे. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. यावेळेला फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु फेकी थोडीशी खराब आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र फ्री हिटची संधी असेल बॅटर फ्री हिटची संधी असेल बॅटरला. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती बॉलर सचिन याने. त्या चेंडूला जर पाहिलं तर स्विंग केलेला आहे बॅटर कीर्ती कुमार याने. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता. यावेळेला सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली निलेश. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. आता मात्र नवीन गोलंदाज अरविंद वरफ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. तर न्यू बॅटर एंटर होईल भावेश वनगा. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाचा चांगला बॅटर आहे, चांगला समालोचक देखील आहे. पाहावं लागेल त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. भावेश वनगा नव्यानेच एंटर होईल. नॉन स्ट्राइक एंडला असेल तर स्ट्रायकिंग एंडला कीर्ती कुमार याला आपण पाहणार आहोत. 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून अगदी
अनुभवी बॉलर अरविंद बरफ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला कीर्तिकुमार असेल. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेला चेंडू बॅटची एज लागून जाईल. शॉट फाईन लेगच्या दिशेने. एकदा मात्र कम्प्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सचिन मार्फत आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 25 धावा. आता मात्र 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल या शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला कीर्तिकुमार. अरविंद बरफ षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. खेळायचा होतो ऑन साइडच्या दिशेने. खराब शॉट सिलेक्शन. खराब फटका पाहायला मिळतो या बॉलवरती. कीर्ती याच्या माध्यमातून सुरेख चेंडूच्या हाताळणी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय अरविंद याच्या माध्यमातून. यावेळेस चांगला कनेक्शन. हवेमध्ये चेंडू. एकदा मात्र कंप्लीट आणि चेंडू जाईल सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर कीर्तिकुमार याने. चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 31 रन. अरविंद षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेला अपील अँड फलंदाज बाद. सुरेख कॉमबॅक केलेला आहे बॉलर अरविंद याने. कीर्तिकुमार याला बाद केलेला आहे. फ्लम एलबी सापडलेला आहे. कीर्तिकुमार वणगा हा बॅटर. चांगली बॅटिंग केली कीर्तिकुमार याने. तर त्याच्या जागेवरती वैभव तोंबडा आलेला आहे. वैभव असेल स्ट्राईक एंडला. अरविंद षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. डॉट चेंडूची हाताळणी करतोय बॉलर अरविंद बरफ. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण राकेश मार्फत परंतु बॅकअप झालेला आहे महेंद्रच्या माध्यमातून. खराब फेकी. त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. पाहावं लागतील या किती धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. 34 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या 4 ओव्हरमध्ये. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाने आणि 35 धावांचं टार्गेट असेल गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. चला डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. समीर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाचा कर्णधार आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. यानंतर होणारा सामना असेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए वर्सेस जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाला विनंती असेल आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. पस्तीस धावांचा टार्गेट समोर ठेवलेला आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाने.
गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या विरुद्ध. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली कीर्ती कुमार याने. त्याच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती 34 धावा बनवलेल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या समोर. 35 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता पाहावं लागेल कोणते दोन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून. चला विनंती असेल गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाला आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 हे शानदार आयोजन, शानदार नियोजन. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला फलंदाजांना विनंती असेल बॅटर लवकर पाठवून द्यायची आहेत, घाई करायची आहे. टॉस होतोय डोंगरीपाडा वर्सेस भेंडीपाडा. चला कृष्णा भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस स्पिन केला जाईल. जय अंबे डोंगरीपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे. तर दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. तर चालू असलेला मॅच गावदेवी स्पोर्ट्स कामन वर्सेस ठाकूरपाडा स्टार जुचंद्र हा सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सचिन कवळे स्ट्राईक एंडला असेल तर नॉन स्ट्राईक एंडला असेल आतिश बरफ. त्यानंतर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. गोलंदाज हर्षद वणगा. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल पायांचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु इम्पॅक्ट ऑप्टमच्या बाहेर पंचाने दर्शवलेला आहे. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1ने अकाउंट ओपन झालेलं आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाचं. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर असेल मिस्टर आतिश बरफ. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे, तो सुद्धा एक चांगला बॅटर आहे. नवीन यंग टॅलेंट या खेळाडूला संधी मात्र दिलेली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने. पाहावं लागेल या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जाईल. मागील 2 ते 3 स्पर्धामध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली होती या बॅटरची, परंतु आज पुन्हा एकदा त्याला संधी मात्र दिलेली आहे या संघाने. यावेळेला फुल टॉस बॉल, चेंडूला लाफे ड्राईव्ह केला, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या सक्सेसफुली 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल, 3 वर पोहोचली गेलेली आहे. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर आतिश बरफ. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे, त्याला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. बॉलर हर्षद तयार. षटकातील 3रा बॉल असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडूला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ.
4 धावांकरिता चौकार. धन्यवाद विजय, धन्यवाद. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर आतिश याने. चेंडूला पुढे सरसावून चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला पाठवतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतोय बॅटर आतिश बरफ. नक्कीच चांगला बॅटर आहे, चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु या 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. चांगली बॅटिंग, चांगली फटकेबाजी होताना आपण पाहतोय आतिशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा फायदा त्याने उचललेला आहे. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. हर्षद तयार. आता मात्र चांगला फटका, चेंडूला बॅकफूट पंच केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. षटक संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. चांगली सुरुवात केलेली आहे दोन्ही बॅटरने. एका बाजूला आहे सचिन तर दुसऱ्या बाजूला आहे आतिश बरफ. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडासा त्रास सहन करावा लागतोय क्षेत्ररक्षण करण्यामध्ये ठाकूरपडा स्टार जुचंद्र या संघाला, परंतु आता मात्र चांगला कमबॅक करावे लागेल जुचंद्र या संघाला, कारण भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज हर्षद याने. आता मात्र सत्यवान भुरकुंड हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 3 ओव्हरचा खेळ मात्र बाकी असेल. स्ट्राईक एंडला बॅटर सचिन कवळे याला आपण पाहणार आहोत. पॉइंटच्या दिशेने नक्कीच भावेश वणगा आहे, त्यांना मात्र देखील चांगली कामगिरी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. गोलंदाज सत्यवान भुरकुंड. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला सचिन कवळे असेल. आता मात्र हाफ टॅकर बॉल, चेंडूला ऑन साइडला वळवलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 17 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सिंगल आणि डबल वरती जास्त विश्वास दर्शवला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ॲज अ लिटल ॲज अ मिकल असं म्हटलं जाते. एक धावेला महत्व आहे आणि नक्की चांगली कामगिरी करतायत दोन्ही बॅटर. आता मात्र यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी, वेगवान चेंडूची हाताळणी केली होती बॉलर सत्यवान भुरकुंड याने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय सत्यवानाच्या माध्यमातून. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सत्यवान तयार. षटकातील तिसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, परंतु विकेट किपर यावेळी जर पाहिलं तर नक्कीच चुकी करताना दिसतोय. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे. आता आपण पाहणार आहोत नक्कीच चेंडू यष्टीवरती आदळला होता का, यात आपण पाहणार आहोत.
येस येस, फलंदाज बाद असेल. चेंडू यष्टांवरती नक्कीच आदळला होता. फलंदाज होईल बाद. सचिन कवळे बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद डीजे. महेंद्र टबाले न्यू बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट डाऊन झालेली आहे आईगाव स्पोर्ट्स कामण या संघाची सचिन याच्या स्वरूपामध्ये. सचिन याचा जर विचार केला तर नक्कीच त्याने चांगली बॅटिंग केली. 3 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. तर त्याच्या जाग्यावरती न्यू बॅटर महेंद्र टबाले नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. सत्यवान भुरकुंड हा गोलंदाज. चांगला कॉमबॅक त्याने केलेला आहे या बॉलवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आता मात्र आडोबॅट नेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. हाफ टक्कर बॉल चेंडूची हाताळणी केली होती परंतु चेंडू जाईल डॉट. चांगली सुरुवात, चांगला कमबॅक सत्यवान मार्फत होताना दिसत आहे या मॅच मध्ये. या वेळेला काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये अपील केली होती लाऊड परंतु पंच काही समजता होताना दिसत नाही. या चेंडू जाईल आता मात्र निर्धाव. लेग बाईचा इशारा आलेला पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. महेंद्र टबाले हा बॅटर नक्कीच प्रयत्न करतोय परंतु त्याला यश मात्र प्राप्त होत नाहीये. या एका धावाने संघाची धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला आतिश बरफ असेल. त्याला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. संघाने त्याच्यावरती विश्वास दर्शवला गेलेला आहे आणि त्या विश्वासाला आधारित चांगली बॅटिंग करावी लागेल. विश्वास दर्शवावा लागेल बॅटर आतिश याला. चांगला नवीन यंग टॅलेंट उभरता सितारा आहे या आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाचा. आता मात्र चेंडूला चिप इन द एअर केलेला आहे. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. स्वतः बॉलर चेंडूला कलेक्ट करेल. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचले गेलेले आहे. षटक संपलेल्या दुसरं संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल आणि 16 धावांची गरज अजून सुद्धा असेल सामना जिंकण्याकरता आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाला. प्रत्येक षटकामागे 8 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना समान संधी असेल हा सामना जिंकण्याकरता. पाहावं लागेल कोणता संघ अग्रेसर ठरला जाईल, चांगली कामगिरी करेल या 2 ओव्हरमध्ये हे आता आपण पाहणार आहोत. सुंदर टफ फाईट मुकाबला, काटेकी टक्कर, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कामण तर त्याच्या विपक्षामध्ये ठाकूरपाडा स्टार जुचंद्र हा संघ असेल. तर नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर विनीत भुरकुंड. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 16 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू पळण्याचा थोडासा आतमध्ये वळतो. चेंडू जाईल डॉट. डॉट चेंडू खेळून काहीच फायदा होणार नाहीये. फटके मात्र मारावे लागतील. चांगले फटके कनेक्ट करावे लागतील. गॅप शोधून काढावं लागेल बॅटर आतिश याला. आता मात्र चेंडूला डिग आउट केलाय. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा
मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल. 21 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा. विनीत भुरकुंड षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका, चेंडू लॉफ केला, चेंडू जाईल लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर आतिश याने. चेंडूला लॉफ्रेट ऑफ ड्राईव्ह केलं होतं. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार आलेला आहे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 25 वर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, परंतु विकेट किपर चुकी करतोय. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. 22चा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळाले जाईल. धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर मिस्टर महेंद्र टबाले असेल. पाहावं लागेल कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल महेंद्रच्या माध्यमातून. उंचपुरा असा बॅटर आहे, त्याच्याकडे सुद्धा भरपूर क्षमता आहे. सामना जिंकायचं असेल आई गावदेव स्पोर्ट्स कामण या संघाला तर चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 बॅटर आहेत या कामण संघाचे. त्यांना आता मात्र जबाबदारीने खेळ करावी लागेल. आपल्या संघासाठी नक्कीच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला महेंद्र टबाले. विनीत तयार. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. चेंडू जाईल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका. असं वाटलं नव्हतं चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर, परंतु चेंडू सरळ यावेळेस निघून गेलेला आहे डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. महेंद्र टबाले सुंदर फटका त्याने एक्झिक्यूट केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. मला एक चुम्मा दे ना गडे. आदरणीय सन्माननीय प्रवीण जाधव साहेबांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. या विभागातील सन्माननीय व्यक्तिमत्व त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण आसन सवा. अमोल बुरकुंड षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र काय घडलेला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल डॉट. आता मात्र 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. आई गावदेव स्पोर्ट्स कामण या संघाला डॉट चेंडू खेळून काही फायदा होणार नाहीये, कारण 3 धावांची गरज अजून सुद्धा आहे कामण संघाला. गोलंदाज अमोल भुरकुंड षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मध्ये सुंदर फटका, सुंदर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. ओहो, काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर एफर्ट लावलं होतं, परंतु या 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघ अँड हार्ड लक ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघ. चांगली कामगिरी केली.
शेवटपर्यंत नाबाद राहिला मिस्टर आतिश बराफ. खऱ्या अर्थानं यस त्याने कमबॅक केलेला आहे असं म्हणावं लागेल या स्पर्धेमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ अँड हार्ड लक ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघ. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या मॅचचा आतिश बरफ. चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. 12 चेंडू त्याने फेस केले होते, 24 धावा त्याने बनवलेल्या आहेत. शेवटपर्यंत नाबाद राहिला हा बॅटर मिस्टर आतिश बरफ ठरतो या मॅचचा हिरो. त्याने यायचं आहे आपल्या मॅन ऑफ द मॅचचं मेडल स्वीकारण्याकरता. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे. आतिश बरफ हा बॅटर ठरला गेलेला आहे आणि त्याने देखील यायचं आहे आपलं मॅन ऑफ द मॅचचं मेडल स्वीकारण्याकरता. चांगली कामगिरी केली, चांगले बॅटर, चांगली बॅटिंग केली, चांगला बॅटर आहे या संघाचा आणि सामना